गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मानी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्मानी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। जरांगेंनी सरकारपुढे नेमक्या कोणत्या मागण्या ठेवल्यात, तसेच जरांगेंनी महायुती सरकारमधील अंतर्गत वादावर कसं बोट ठेवलंय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। मराठा आरक्षणाचा लढा आता पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत आणि त्याला कारण ठरले जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी सरकारला दिलेला 30 मेचा आमरण उपोषणाचा इशारा। आता उष्माघातामुळे बळी गेला तरी चालेल असं म्हणत जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवलाय। तर दुसरीकडे या इशाऱ्यानंतर महायुती सरकार ॲक्शन मोडवर आलंय। जरांगेंनी आंदोलन स्थगित करावं आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट करू नये अशी विनंती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। दरम्यान आमरण उपोषणाआधी जरांगे पाटलांनी सरकारसमोर कोणत्या प्रमुख मागण्या केल्या आहेत, त्यांच्या मागण्या कोणत्या ते पाहूयात। मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला 29 मेच्या आत कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत। ज्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत त्यांना जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र द्यावीत। तसेच सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे, मिरज संस्थानासंबंधीचा अध्यादेश 1994च्या धर्तीवर काढावा। तसेच मराठा आंदोलनातील आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत। आंदोलनात बलिदान देणाऱ्या मराठा बांधवांच्या कुटुंबियांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरी देण्याचा शासन निर्णय काढावा। तसेच सारथी संस्थेच्या सर्व योजना पुन्हा सुरू कराव्यात। दुसरीकडे जरांगेंनी महायुती सरकारमधील अंतर्गत कारभारावर बोट ठेवत खळबळजनक आरोपही केलेत। आंदोलन रोखण्यासाठी आणि जरांगेंची मनधरणी करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला जाणार आहे। आता या भेटीनंतर जरांगे पाटील उपोषण करण्यावर ठाम राहणार की माघार घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।